इस्रायल हमास युद्धात मूळचे नागपूरचे राहणारे आणि भारतीय सैन्यात माजी कर्नल असलेले वैभव काळे यांचा मृत्यू झाला आहे। काळे संयुक्त राष्ट्राच्या वाहनानं राफा जात होते। तोच एक मिसाईल त्यांच्या वाहनावर येऊन पडला आणि त्यांचा मृत्यू झाला। काळे 2 महिन्यांपूर्वीच संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा आणि संरक्षक विभागाशी जुळले होते। इस्रायल हमास युद्धाचा परिणाम आता इतर देशांसह इस्रायल आणि गाझा येथील नागरिकांसाठी घातक ठरतोय। नागपूरचे सुपुत्र आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा आणि संरक्षण विभागात कार्यरत वैभव काळे यांचा इस्रायलने डागलेल्या क्षेपणास्त्रामुळे मृत्यू झालाय। ते भारतीय लष्कराचे माजी कर्नल होते। 22 वर्षे सैन्यात कर्नल म्हणून काम केल्यानंतर त्यांनी 2022 मध्ये व्हीआरएस घेतलं होतं। त्यानंतर अनेक कंपन्यांमध्ये त्यांनी काम केलं। अवघ्या 2 महिन्यांपूर्वी ते UN सिक्युरिटी अँड संरक्षण विभागात रुजू झाले। गाझा इथं ते इन्स्पेक्टर म्हणून तैनात होते। वैभव काळे सोमवारी त्यांच्या इतर साथीदारांसह संयुक्त राष्ट्रसंघाच्या वाहनातून राफा येथील युरोपियन रुग्णालयात जात होते। यातच इस्रायलने डागलेलं क्षेपणास्त्र त्यांच्या वाहनावर पडलं। या हल्ल्यात काळे यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा दुसरा सहकारी गंभीर जखमी झाला। ही पहिलीच वेळ असेल जेव्हा या युद्धात एका आंतरराष्ट्रीय नागरिकाचा मृत्यू झालाय। काळे यांच्या निधनावर संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस डॉक्टर अँटोनियो गटरेस यांनी शोक व्यक्त केलाय। सोबतच त्यांनी लवकरात लवकर युद्ध थांबवण्याची मागणी केली आहे।